चालू करायचं का? आवाज येऊ द्या कडपर्यंत. हा बघा, आज आपण 5वा धडा चालू करतोय. काय नाव आहे 5व्या धड्याचं? टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. बघा, टुवर्ड्स कुणीकडे जावं म्हणते? ग्रीन एनर्जी कडे. आता ग्रीन एनर्जी कडे जाण्याआधी आपण एनर्जी कडे जाऊ. एनर्जी म्हणजे काय? बघा, कॅपॅसिटी टू डू वर्क. ही लई दिवस झालं डेफिनेशन चालू आहे आपली. कॅपॅसिटी टू डू वर्क, कार्य करण्याची क्षमता. ह्यालाच आपण काय म्हणायचं? एनर्जी. मग एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म आहेत, माहिती सगळ्यांना? मला सांगा, मी दिसतोय का सगळ्यांना? मला बी तुम्ही दिसताय. ह्याचा अर्थ इथं उजेड आहे. उजेड आहे म्हणजे कुठली एनर्जी? लाईट एनर्जी. ठीक आहे, माझा आवाज येतोय सगळ्यांना? कुठली एनर्जी? हिवाळी दिवस आहे तर सकाळ सकाळ शिकुटी लागते आपल्याला. कुठली एनर्जी? हीट एनर्जी. बरोबर. मला सांगा, एखादा जर ऑब्जेक्ट मोशन करत असेल तर त्याच्यापेक्षा असती कायनेटिक एनर्जी. मोशन आहे ह्याचा अर्थ कुठली एनर्जी? कायनेटिक. धरणात पाणी अडवून ठेवलंय आपण, पाणी अडवून ठेवलंय, त्याच्या स्टेट आणि त्याच्या पोझिशन मुळे जी एनर्जी त्याला म्हणायचं पोटेन्शियल एनर्जी. मला सांगा, ही वेगवेगळे फॉर्म आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण एक लय महत्वाचा नियम पण आहे. काय? की एनर्जी आपण तयार करू शकत नाही. एनर्जी आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही. तर लक्षात ठेवा, आपण फक्त काय करू शकतो? एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये एनर्जी कन्वर्ट करू शकतो. मग आता मला सांगा, एनर्जी कन्वर्ट करायची, एनर्जी तयार करू शकत नाही, नियम आहे, लक्षात ठेवा. मग आता बघा, ग्रीन एनर्जी. एनर्जी तर कळलं सगळ्यांना, ही काय सगळी रिव्हिजन चालू होती. मग आता एनर्जी, पण कसली एनर्जी म्हणतोय तुम्ही? ग्रीन एनर्जी. ग्रीन एनर्जी म्हणजे काय? की अशी एनर्जी, काय म्हणतोय? अशी एनर्जी जी नॅचरल रिसोर्सेस पासून बनवली जाते. काय म्हणतोय? अशी एनर्जी जी कशापासून बनवली जाते? नॅचरल रिसोर्स. मग मला सांगा, सोलर पॅनल माहिती आहे सगळ्यांना? सोलर पॅनल. सोलर पॅनल वरती काय पडतं सांगा बरं? सूर्याची किरण पडते, सनराईज पडते. मला सांगा, त्याचं कन्व्हर्जन कशात केलं जातं? ती सोलर पॅनल इलेक्ट्रिक एनर्जी. मला सांगा, नैसर्गिक स्रोताचा वापर केला का नाही केला? केला का नाही? मग मला सांगा, त्याला आपण काय म्हणू शकतो? ग्रीन एनर्जी. म्हणजे अशी एनर्जी जी बनवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? नॅचरल रिसोर्सेसला. त्याला आपण म्हणायचं ग्रीन एनर्जी. मग आता ग्रीन एनर्जीचा जास्त वापर का करा म्हणतायत? की मला सांगा, बघा, तुम्हाला माहिती आहे पेट्रोल, डिझेल हे काय होत चाललंय सांगा? संपत चाललंय. बरोबर, लिमिटेड आहे. काय म्हणतोय? लिमिटेड आहे. मग आता त्यांचा आपण पुनरावृत्ती करू शकत नाही. पेट्रोल डिझेल तयार करू शकत नाही, पण इलेक्ट्रिक एनर्जी तयार करू शकतो. बघा, मला सांगा, इलेक्ट्रिक एनर्जी का तयार करायची? मला सांगा, बघा, आपलं मोबाईल चार्जिंग लावायचं काय लागती? इलेक्ट्रिक एनर्जी. फॅन लावायचा काय लागती? असलं प्रोजेक्टवर शिकवायचं काय लागती? बरोबर. प्रत्येक वेळेस आपल्याला कुठली एनर्जी लागते? इलेक्ट्रिक एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जी एक दिवस बुधवारी इलेक्ट्रिक एनर्जी नसती. बरोबर. दिवसभर आपल्याला माहिती काय व्हायला होतं. आता मला एक दिवस नसेल तर बघा, फॅन चालत नाही, तर मोबाईल चार्जिंग करायला लाईट नसती. ठीक आहे, इंटरनेट, टीव्ही, बस सगळं कळलं सगळ्यांना. आता मला सांगा, ही सगळं कशावर चालतंय? इलेक्ट्रिक एनर्जीवरती. समजा महिना 2 महिने इलेक्ट्रिक एनर्जी नसेल, इलेक्ट्रिसिटी आलीच नाही, लाईट आलीच नाही. लाईट आपण म्हणतो, पण ते काय म्हणायचं? इलेक्ट्रिक एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जी जर नसेल तर आपण सर्वाइव्ह करू शकतो का सांगा बरं? एवढं नाही, काहीच चालणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या बंद पडून जातील. मोबाईल चालणार नाही, इंस्टाग्राम, काहीच चालणार नाही. हा, मग ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या गरजेचं कशामुळं? कारण आपल्याला काय पाहिजे? इलेक्ट्रिक एनर्जी. मग इलेक्ट्रिक एनर्जी पाहिजे म्हणलं ती तयार बी करायची काय पाहिजे की आपण? बरोबर. मग आपण ह्या धड्यात फक्त एकच गोष्ट शिकायची. काय शिकायचं? इलेक्ट्रिक एनर्जी तयार करायची. काय शिकायचं? इलेक्ट्रिक एनर्जी तयार करायची शिकायची. आता इलेक्ट्रिक एनर्जी तयार करायची म्हटल्यानंतर बघा, इलेक्ट्रिक एनर्जी सगळीकडे पाहिजेच आपल्याला पुढं. आता इलेक्ट्रिक एनर्जी तयार करायची म्हटल्यानंतर 4थ्या धड्यात तुम्ही एक गोष्ट शिकलाय बघा, त्याचं नाव होतं इलेक्ट्रिक जनरेटर. ऐकलंय का? नक्की. इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये एक प्रिन्सिपल वापरलं जातं. त्या प्रिन्सिपलचं नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. काय म्हटलं जातं त्याला? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा शोध कुणी लावला होता? मायकल फॅरेडे. बरोबर, मायकल फॅरेडेने त्याचा शोध लावला होता. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नेमकं असतं तरी काय? तर ते काय म्हणते, मॅग्नेटच्या आजूबाजूला सगळीकडे काय असतं? मॅग्नेटिक फील्ड. जर आपण तिथे एखादं कंडक्टर ठेवलं, कंडक्टर म्हणजे सध्या काय इथं? कॉइल आहे. ठीक आहे, मग जर मॅग्नेटिक फील्ड जर कंटिन्युअस चेंज होत राहिलं, मॅग्नेटिक फील्ड काय व्हायला पाहिजे? चेंज व्हायला पाहिजे. जर मॅग्नेटिक फील्ड चेंज होत असेल तर त्या कंडक्टर मध्ये करंट काय होत असतो? इंड्यूस होत असतो. ऐकलं का सगळ्यांना? ह्या प्रिन्सिपलला काय म्हणायचं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जर आपल्याला वापरायचं असेल किंवा इलेक्ट्रिसिटी जर तयार करायची असेल तर मला सांगा, मॅग्नेटिक फील्ड काय होणं गरजेचं आहे? चेंज. मॅग्नेटिक फील्ड काय करायचंय? चेंज. मग तुम्ही 2 पद्धतीने करू शकता. एक तर काय करू शकता? स्टेशनरी. बघा, ही जी कॉइल आहे ती कॉइल स्थिर ठेवा. घ्या पुढं, कॉइल स्थिर ठेवा. दिसती? स्थिर आहे, स्टेशनरी म्हणायचं. मला सांगा, मॅग्नेट दिसतंय सगळ्यांना? मॅग्नेटच्या आजूबाजूला ही जे दिसते ह्याला काय म्हणायचं? मॅग्नेटिक फील्ड. ह्याच्या मधनं एक रॉड गेलाय. मला सांगा, जर आपण मॅग्नेटिक फील्ड, बघा काय म्हणतो, ही जी मॅग्नेट आहे हे मॅग्नेट रोटेट केला, ह्याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड काय होते सांगा बरं?
मॅग्नेटिक फील्ड चेंज होते. कॉईल कशा येतं, कॉईल भिंगते का नाही, कॉईल कशी स्थिर आहे, स्टेशनरी आहे. मॅग्नेट भिंगते आणि मॅग्नेटिक भिंगल्यामुळे काय झालं, मॅग्नेटिक भिंगल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड काय झालं, चेंज. आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं की करंट काय होत असतो, इंड्यूस होत असतो. बरोबर, ह्यालाच म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपण कशात वापरत असतो, जनरेटर मध्ये. कशात वापरायचा, जनरेटर. मग आता मला सांग, इलेक्ट्रिक एनर्जी जर तयार करायची असेल तर आपल्याला काय असणं गरजेचं आहे, जनरेटर. जनरेटर शिवाय आपण इलेक्ट्रिक एनर्जी तयार करू शकणार नाही. आणि जनरेटर मध्ये कुठलं प्रिन्सिपल वापरलं जातं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कुणी शोध लावला ह्याचा, शाबास, मायकल फॅरेडे. मायकल फॅरेडेने शोध लावल्यानंतर आपण दोन पद्धतीने लक्षात ठेवा. एक तर बघा इथं कॉईल स्टेशनरी, मॅग्नेट फिरते. दुसरी पद्धत घ्या पुढं, मॅग्नेट स्टेशनरी. हे तुम्ही बघितलं असेल मला वाटतं, ठीक आहे. मॅग्नेट स्टेशनरी आणि कॉईल काय होती सांगा बरं, भिंगती, रोटेट होती. आणि कॉईल रोटेट होती, ह्याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड काय होते, चेंज. आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज झाला ह्याचा अर्थ कुठली एनर्जी मिळाली आपल्याला, इलेक्ट्रिक एनर्जी. म्हणजे कळते सगळ्यांना, जर आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी पाहिजे असेल तर मॅग्नेटिक फील्ड चेंज होणं लय गरजेचं आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज करण्यासाठी ही कॉईल भिंगणं लय गरजेचं आहे. मग कॉईल भिंगवायसाठी आपण काय करायचं, मला हाताने भिंगवत बसायची कॉईल, तसं भिंगवायची नाही. मग आपण काय करायचं माहिती का, त्या कॉईलला काय म्हणतोय, त्या कॉईलला एक शाफ्ट कनेक्ट करायचा. काय कनेक्ट करायचा, शाफ्ट, एक रॉड म्हणून, ठीक आहे. कशाला कनेक्ट केला मी, कशाला, कॉईलला केला. कशाला केला, कॉईल. मग मला सांगा, जर मी शाफ्ट भिंगवला तर कॉईल बी भिंगल की, आणि कॉईल भिंगली ह्याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड काय झालं, चेंज. आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज झाला ह्याचा अर्थ आपल्याला कुठली एनर्जी मिळाली. मग मला सांगा, जर इलेक्ट्रिक एनर्जी पाहिजे असेल तर काय भिंगवायचंय, कॉईल भिंगवायची का शाफ्ट भिंगवायचा. आता शाफ्ट भिंगला पुढचं ऑटोमॅटिक सगळं होतंय. मग आता घ्या पुढं, जनरेटर मध्ये लक्षात ठेवा, ही सगळी जे आता मी दाखवलं सगळी प्रोसेस कुठे चालू आहे, ह्याच्या जनरेटर मध्ये. जनरेटर मधनं हे जे दिसतंय ह्याला म्हणायचं शाफ्ट. काय म्हणायचं, आताच म्हणलं कनेक्ट केला मी, कशाला कनेक्ट केला, कॉईलला, ठीक आहे. आपल्या कॉईलला कनेक्ट केला. काय कनेक्ट केला, शाफ्ट. मग आता मला सांगा, जर इलेक्ट्रिक एनर्जी पाहिजे असेल तर शाफ्ट भिंगवायचं आपलं. काय भिंगवायचं आहे, शाफ्ट. शाफ्ट भिंगला की कॉईल भिंगती, कॉईल भिंगलं की मॅग्नेटिक फील्ड चेंज होते. आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज झाले काय होते, इलेक्ट्रिक एनर्जी मिळते. मग काय केलं माहिती आहे का मी, शाफ्ट पण कसं भिंगवत बसत हाताने, म्हणून मी शाफ्टला पंखा जोडला. काय जोडला, पंखा. आणि पंख्यालाच आपण म्हणायचं टर्बाईन. काय म्हणायचं, हा, टर्बाईन नाही, टर्बाईन, ठीक आहे. पंख्याला म्हणायचं टर्बाईन. मग आता मला सांगा, जर पंखा मी शाफ्टला कनेक्ट केला असेल, आता मी पंखा भिंगवला की काय भिंगणार, शाफ्ट. शाफ्ट भिंगला की काय भिंगणार, कॉईल. कॉईल भिंगला की मॅग्नेटिक फील्ड काय होणार, चेंज. आणि आता त्यातनं कुठली एनर्जी मिळणार, कळली प्रोसेस सगळ्यांना काय चाललंय. आता मला सांगा, तिकडे जनरेटर काय संबंध आहे का आपला, तिकडे जायचं का आपण, आपल्याला काय भिंगवायचंय, काय भिंगवायचंय, टर्बाईन. मग टर्बाईन भिंगवासाठी मी काय केलं माहितीये का, एक पाईप आणला. काय म्हणतोय, टर्बाईन भिंगवासाठी मी काय केला, पाईप आणला. आणि पाईपातून जोरात हवा सोडली, फुल प्रेशर मध्ये. काय म्हणतोय, जोरात हवा सोडली. आणि हवा सोडल्यामुळे काय झालं बघा बरं का, कुठनं, पाईपातनं जोरात हवा, पाईपातनं जोरात हवा कशावर सोडली सांगा बरं, टर्बाईन. काय म्हणतोय, टर्बाईन वरती जोरात हवा सोडली. आणि जोरात हवा सोडल्यामुळं काय म्हणतोय, ही टर्बाईन काय व्हायला लागला माहितीये का, भिंगायला लागला. मला सांगा बघा, फुल प्रेशर ह्याच्यावर धडकलं, हवा ह्याच्यावर धडकली की पुढे गेलं, मागची पात्या आली, अजून त्याच्यावर अजून पुढे गेलं. बरोबर, मला सांगा, असं करत करत ही पंखा भिंगतच राहील कधीपर्यंत, जोपर्यंत हवा येते तोपर्यंत. हवा बंद झाली की पंखा बंद, पंखा बंद झाले की इलेक्ट्रिक एनर्जी मिळायची बंद. मग मला सांगा, इलेक्ट्रिक एनर्जी जर पाहिजे असेल तर काय सांगा, काय भिंगवायचं आपल्याला, टर्बाईन. आणि टर्बाईन भिंगवण्यासाठी आपल्याला काय काय असं करावं लागतंय, काय करावं लागतंय, हवा सोडावं लागतं. द्या पुढे, हा चला. आता मला सांगा, ही सगळं झालं. आता बघा, ही फ्लो चार्ट आहे. काय म्हणायचं ह्याला, फ्लो चार्ट. प्रश्न बऱ्यापैकी 70-80% चान्सेस ह्या वर्षी पण फ्लो चार्ट येते बोर्डाच्या प्रश्नाला, ठीक आहे, बोर्डाच्या पेपरमध्ये. त्यामध्ये फ्लो चार्ट म्हणजे असते, डायग्राम असते, संकल्पना चित्र पूर्ण करा आपल्या भाषेत, ठीक आहे. मग आता आपण हेकडनं सुरुवात कधी नाही करायची, पलीकडनं सुरुवात करायची. अभ्यास करताना पण कुठनं करायची, पलीकडनं. प्रश्न विचारायला लगेच आपल्याला काय पाहिजे म्हणायचं, इलेक्ट्रिक एनर्जी पाहिजे. म्हणल्यावर काय पाहिजे आपल्यापाशी, काय असणं गरजेचं आहे, जनरेटरला काय कनेक्ट केलं. आणि टर्बाईन भिंगवण्यासाठी आपल्याला कुठला ना कुठला एनर्जी सोर्स पाहिजे. कळलं, काय पाहिजे आपल्याला, इलेक्ट्रिक एनर्जीसाठी काय असणं गरजेचं आहे, जनरेटरला काय कनेक्ट केलं. आणि टर्बाईन काय करायचं आपल्याला, टर्बाईन आपल्याला भिंगवायचं आहे. मग असं वेगवेगळे पॉवर प्लांट आपल्यापाशी आहेत. त्याचा आपण आज पहिला पॉवर प्लांट बघणार आहे, थर्मल पॉवर प्लांट. कुठला पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांट मध्ये, थर्मल पॉवर प्लांट, थर्मल म्हणजेच हीट, थर्मल म्हणजेच काय, हीट. म्हणजे हीट एनर्जीचा आपल्याला वापर करायचा आहे, ठीक आहे. थर्मल म्हणजेच काय असतं, हीट असतं. आता बघा, ही थर्मल पॉवर प्लांटची डायग्राम दिली तुम्हाला, कुठं कुठं काय काय सांगतो. मला सांगा, ही जी दिसते तुम्हाला चेंबर, ही ह्याच्यात भरलाय कोळसा. काय भरलाय, इंग्लिश मध्ये त्याला म्हणायचं कोल.
कोळशाचा जी चेंबर आहे ती कनेक्ट केलाय बॉयलरला. कशाला? इथं काय दिसते? बॉयलर. इथं काय दिसते? कोळसा. कळते सगळ्यांना? बॉयलरला कनेक्ट केले स्टॅकनी. कशाने? स्टॅक. स्टॅक म्हणजे चिमणी. कारखान्यात चिमणी माहिती सगळ्यांना असं त्यातनं दूर सोडते बघा. म्हणजे दूर इथनं जातोय कुठनं? स्टॅक मधनं. ठीक आहे. इथं काय दिसते बा पहिल्यापासून? इथं काय? कोळसा. ह्याला काय म्हणायचं? बॉयलरला कनेक्ट काय केलंय? चिमणी नाही, स्टॅक म्हणायचं. काय म्हणायचं? आणि ह्या बॉयलर मधनं गेली पाईपलाईन. कसली? लोखंडी पाईपलाईन. बघा लोखंडी पाईपलाईन कुठनं गेली? बॉयलर मधनं ही गेली टर्बाईन कडे. कुठं? टर्बाईन. ही जी दिसतंय पंखा, बारका पंखा आहे पण ही लय मोठा असणार आहे. आपल्याला ते दाखवायला बारका दिला. ठीक आहे. ही टर्बाईन आहे. टर्बाईन कशाशी कनेक्ट केलाय? आणि जनरेटर आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी ह्या वायरीत नसतं आपल्या घरी. ठीक आहे. हा बघा ही टर्बाईन. टर्बाईनच्या खाली परत कंडेन्सर आहे. कुठं काय आहे बघा? इथं काय आहे? कंडेन्सर. त्याच्या पलीकडे जी दिसते त्याला म्हणायचं कूलिंग टॉवर. गार करायचं काम तिकडं आहे. कूलिंग टॉवर. ठीक आहे. तिथनं परत ह्याला म्हणायचं पंप. पंप म्हणजे मोटर आहे आपली. मोटर मध्ये पाणी उपसायची मोटर. ठीक आहे. मग आता नेमकं प्रोसेस काय होती? कुठं काय हे कळलं? सांगा इथं काय? ह्याला काय म्हणायचं? ह्याला काय म्हणायचं? ह्याला ह्याला स्टॅक. ठीक आहे. कळलं इथपर्यंत? आता प्रोसेस सांगतो. नेमकं आपल्याला जर इलेक्ट्रिक एनर्जी पाहिजे असेल तर थर्मल पॉवर प्लांट मध्ये काय केलं जातं? घ्या पुढं. बघा कोळसा आहे. कोळसा पेटवायचा. बॉयलर मध्ये पेटवा. कुठे नाही पेटवायचा. कुठे पेटवायचा? बॉयलर. बॉयलर मध्ये जर कोळसा पेटवला काय म्हणतोय? बॉयलर मध्ये जर कोळसा जाळ लागणार. जाळ लागला ह्याचा अर्थ कुठली एनर्जी तिथं? हीट एनर्जी. हीट एनर्जी काय म्हणतोय? कुठली एनर्जी? हीट. बरोबर. काय म्हणतोय? कोळशाचा वापर आपण काय करण्यासाठी केला? जाळ लावण्यासाठी. जाळ लावण्यासाठी आपण काय केला? कोळशाचा वापर केला. कोळशाचा वापर केला जाळ लावासाठी. ही जी मोटर आहे पलीकडचं तिकडनं पाणी इकडे टाकते. पलीकडनं पाणी कुणीकडे यायला लागलंय? बॉयलर मध्ये. काय? बॉयलर. बॉयलर मध्ये पाणी यायला लागलं. कोण टाकतंय? मोटर इकडे पाणी टाकायला लागली. इथं काय चालू आहे सध्याला? अरे जाळ चालू आहे. काय चालू आहे? जाळ. ठीक आहे. आता मला सांगा जाळ लागलाय म्हणल्यावर धूर तर असणारच. आणि धूर कुठनं बाहेर निघणार? स्टॅक मधनं बाहेर निघणार ना. मग आता जाळ लागलाय धूर बाहेर निघतो. ही प्रोसेस कळली सगळ्यांना? इकडनं काय चालू आहे? गार. कुलिंग टॉवर म्हणून गार पाणी आले. कसं पाणी आले? ठीक आहे. गार पाणी आलं पण इथं काय चालू आहे? गरम करायचं चालू आहे. ठीक आहे. मला सांगा आता ऐका पाणी काय झालं इथं? गरम. आणि तिथं काय साधा सुद्धा नाही. बॉयलर म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. तिथं एवढा मोठा जाळ असणार आहे. त्या पाण्याचं रूपांतर स्टीम मध्ये होणार. कशात होणार? स्टीम म्हणजे वाफ. स्टीम म्हणजे पाण्याला जर आपण लय हिट केलं तर त्याचं रूपांतर कशात होत असतं? स्टीम. मग आता स्टीम पण आपण ती गरम स्टीम आहे ह्याचा अर्थ ती फुल प्रेशराइज्ड स्टीम आहे. म्हणजे फुल प्रेशरनी स्टीम जाणार कोणाकडे? जाणार टर्बाईन कडे. बघा फुल प्रेशरनी स्टीम कोणाकडे गेली? फुल प्रेशरनी जर स्टीम टर्बाईन कडे गेली ह्याचा अर्थ टर्बाईन काय व्हायला चालू होणार? टर्बाईन बिंग ह्याचा अर्थ शाफ्ट पण काय होणार? शाफ्ट बिंग ह्याचा अर्थ कॉइल पण काय होणार? मॅग्नेटिक फील्ड काय होणार? मॅग्नेटिक फील्ड बिंगणार. मॅग्नेटिक फील्ड काय होणार? चेंज. आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज झाला ह्याचा अर्थ कुठली एनर्जी मिळाली? इलेक्ट्रिक एनर्जी. म्हणजे कळते सगळ्यांना काय चाललंय? आता आपण हवा नाही आता आपण इथं स्टीम वापरली. काय भिंगवायसाठी? टर्बाईन. टर्बाईन भिंगवण्यासाठी काय वापरली? स्टीम. ठीक आहे. आता मला सांगा एवढ्यात सगळं संपलं नाही. पाणी इकडनं आलतं. इथं गरम झालं. ते रूपांतर कशात झालं? स्टीम. स्टीम फुल प्रेशरनी कोणाकडे गेली? टर्बाईन काय व्हायला लागला? टर्बाईन निघलं की आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी मिळाली. पण काम संपलं. ती वाफ इकडे खाली आणली. कुठं माहिती? कंडेन्सर मध्ये आणली. कुठं आणली? वाफ कुठं आणली? कंडेन्सर. आणि कुलिंग टॉवर आहे. हे लय मोठं असतं बरं का. पण इथं आपल्याला बारकं केलं आपण चित्र. हा ठीक आहे. हा मला सांगा कुलिंग टॉवरचं काम मी सांगितलं होतं पाणी गार करायचं काम आहे. काय करायचं काम आहे? अतिशय गार पाणी चिल्ड पाणी इकडनं यायला लागलं इकडं. कुठं? कंडेन्सर मध्ये. बघा बरं का ही पाईपलाईन पहिली गोष्ट अटॅच नाही बरं का. काय म्हणतोय? पाईपलाईन अटॅच नाही. ही जवळ आहे ती कंडेन्सर मध्ये आहे सगळं. कुठं चालू आहे सगळं? कंडेन्सर. मला सांग गार पाणी इकडनं आलंय. गरम स्टीम इकडनं आली. काय म्हणतोय? गार पाणी इकडनं आले. गरम स्टीम इकडनं आली. कंडेन्सर मध्ये हीट एक्सचेंज होती. काय होती? मग हीट एक्सचेंज होती ह्याचा अर्थ गरम स्टीम गार होणार. आणि स्टीम गार झाले की ह्याचा अर्थ त्याचं रूपांतर कशात होणार? पाण्यात होणार. बघा पाण्याला जर गरम केलं तर स्टीम होती. स्टीमला गार केलं की पाणी. मग कंडेन्सर मध्ये त्या स्टीमचं रूपांतर परत कशात झालं? कशात झालं? पाण्यात. आणि कुलिंग टॉवर मध्ये जी गार पाणी आलं ती हीट एक्सचेंज झाल्यामुळे पाणी काय झालं? गरम. लाल पाणी म्हणजे गरम पाणी. ठीक आहे. इकडनं गार पाणी आलं पण पाणी कसं झालं? गरम. कुलिंग टॉवर एवढंच काम करते. इकडनं गार पाणी सोडतं इकडनं गरम पाणी. गार गरम गार एवढंच चालू आहे सध्या. हा ठीक आहे. आता मला सांगा इथं कंडेन्सर मध्ये हीट एक्सचेंज झाली. स्टीमचं रूपांतर कशात झालं सांगा बरं?
पाण्यात झालं. पाणी ती फिरसे, ही जी मोटर आहे हिथं जी पाणी झालंय हे पाणी फिरशीकडे टाकते. ह्याचा अर्थ पाण्याचा आपण जास्त वापर करतोय का? आपण तीच वापर करतोय बघा. जी पाणी तिथं आहे बघा, हिथनं इकडे गेलं वॉटर टू स्टीम, स्टीम टू वॉटर, वॉटर टू स्टीम, स्टीम टू वॉटर. ठीक आहे, म्हणजे फक्त कन्व्हर्जन चालू आहे. कळते सगळ्यांना? आता मला सांगा पाण्याचा दुरुपयोग झाला का इथं? नाही. पण लक्षात ठेवा, ही जी पॉवर प्लांट ह्याला काय म्हणायचं आज म्हणायचं? थर्मल पॉवर प्लांट. थर्मल पॉवर प्लांट का म्हणायचं? कारण हीटचा वापर करून आपण कुठली एनर्जी मिळवली? इलेक्ट्रिक एनर्जी. प्रोसेस कळली सगळ्यांना? विचारू प्रश्न? सांगा बरं, फ्यूल कुठलं वापरलंय? अरे कोल म्हणावं, इंग्लिश मध्ये लिहायचंय. काय म्हणायचं? कोल. हा, कोलला आपण बर्न कुठं केलं? इंग्लिश बॉयलर मध्ये. हा ठीक आहे, बॉयलर मध्ये वॉटरचं रूपांतर कशात झालं? स्टीम कुठे गेली? टर्बाईन काय व्हायला लागलं? रोटेट म्हणावं. हा, टर्बाईन काय व्हायला लागलं? रोटेट व्हायला. टर्बाईन रोटेट झाले की आपल्याला तिथनं पलीकडे इलेक्ट्रिक एनर्जी मिळाली. पण ती जी हॉट स्टीम होती ती कंडेन्सर मध्ये आली. कुठं आली? कंडेन्सर. आणि कुलिंग टॉवर मधनं कोल्ड वॉटर आलं. कसलं वॉटर आलं? कोल्ड वॉटर इकडनं इकडे आलं, इकडनं हॉट स्टीम आली. ठीक आहे, हॉट स्टीम आली, इकडनं कोल्ड वॉटर. ठीक आहे, हीट एक्सचेंज झाली. काय झाली? हीट एक्सचेंज. मग कोल्ड वॉटर हॉट वॉटर झालं आणि स्टीमचं कन्व्हर्जन कशात झालं? वॉटर मध्ये. ठीक आहे, आणि तीच वॉटर, बरोबर आहे, तीच वॉटर ती पंप काय करते? पंप म्हणजे मोटर आहे, पलीकडचं पाणी हे टाकते. म्हणजे ही प्रोसेस सारखी सायकल आहे. लक्षात ठेवा, ही इकडे इकडे चालूच राहते. कळलं सगळ्यांना? कुठला पॉवर प्लांट शिकलो सांगा बरोबर? थर्मल पॉवर प्लांट. मग ह्याचा फ्लो चार्ट आहे, आपल्याला फ्लो चार्ट पण यायला पाहिजे. ठीक आहे, आता मला सांगा पलीकडनं म्हणलेलं काय पाहिजे आपल्याला? म्हणलेलं मी इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जी पाहिजे, ह्याचा कुणाचा वापर करायचा आहे? जनरेटरला काय कनेक्ट केलंय? टर्बाईन आहे, पण त्याच्यावर आपण स्टीम पाठवतोय ना, बरोबर? स्टीम पाठवलं म्हणून स्टीम टर्बाईन. समजा वॉटर पाठवलं असतं तर? ठीक आहे, मग स्टीम टर्बाईन आपण त्याला म्हणलं. ठीक आहे, आता मला सांगा स्टीम तयार करणं लय गरजेचं आहे. पण स्टीम कशापासून तयार करणार आहे? वॉटर पासून. मग इथं बॉयलर आहे, बॉयलर कशाचं कन्व्हर्जन कशात करते? वॉटरचं स्टीम. म्हणजे बॉयलर फॉर कन्व्हर्जन ऑफ वॉटर टू स्टीम. म्हणजे पाण्याचं रूपांतर स्टीम मध्ये कशात झालंय? बॉयलर मध्ये. ती स्टीम कोणाकडे पाठवली? टर्बाईनकडे. मला सांगा ती स्टीम पण कुठं आली? कंडेन्सर मध्ये आली. मग इथं कुलिंग टॉवर किंवा कंडेन्सर म्हणू शकता, किंवा इथं काय लिहिलंय? सिस्टीम फॉर कन्व्हर्टिंग स्टीम बॅक टू वॉटर. स्टीमचं रूपांतर परत कशाचं करायचं होतं? इथं वॉटरचं. आता मला सांगा हीच परत पाणी कुठं जाणार आहे? बॉयलर. ठीक आहे, परत ही स्टीम, परत बॉयलर, ही सायकल चालू राहणार. आणि मला सांगा हे बॉयलर मध्ये जाळण्यासाठी, हीट तयार करण्यासाठी कशाचा वापर केला? फ्यूल, कोल. ठीक आहे, कोळशाचा वापर केला. मग थर्मल पॉवर प्लांट मध्ये कुठलं फ्यूल वापरलं? काय म्हणसाल तुम्ही? कोल. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण मी आधीच म्हणलं होतं एनर्जी तयार करू शकत नाही, ट्रान्सफर व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? ट्रान्सफर. आता बघा ट्रान्सफर कशी होते. मला सांगा कोल आहे, कोळसा, कोळशात असते केमिकल एनर्जी. कुठली एनर्जी? बघा बरं, कोळशात कुठली एनर्जी? केमिकल एनर्जी आपण जाळली बॉयलर मध्ये. ठीक आहे, कोळसा जाळला ना आपण, जाळल्यामुळे कुठली एनर्जी तयार झाली? हीट एनर्जी, किंवा त्याला आपण थर्मल एनर्जी सुद्धा म्हणू शकतो. मग केमिकल एनर्जीचं रूपांतर कशात झालं सांगा बरं? हीट एनर्जी. हीट एनर्जी तिथं बॉयलर मध्ये पाण्याचं रूपांतर कशात केलं सांगा बरं? स्टीम. पण स्टीम फुल प्रेशरने गेली. फुल प्रेशर ह्याचा अर्थ मोशन, मोशन मध्ये. आणि मोशन मध्ये कुठली एनर्जी? मग स्टीम पाशी कुठली एनर्जी असणार? कायनेटिक एनर्जी. मग ती कायनेटिक एनर्जी असलेली स्टीम कोणाकडे गेली? टर्बाईन. आणि टर्बाईन काय व्हायला लागला? रोटेट व्हायला. आणि टर्बाईन रोटेट होतो ह्याचा अर्थ मोशन. आणि मोशन म्हणले टर्बाईन पाशी कुठली एनर्जी? आणि कायनेटिक एनर्जी पासून आपल्याला कुठली एनर्जी मिळाली? परत इलेक्ट्रिक एनर्जी. घ्या पुढे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. एक तर फ्लो चार्ट, थर्मल पॉवर प्लांटचा फ्लो चार्ट, आणि दुसरा एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन थर्मल पॉवर प्लांट. दोन फ्लो चार्ट. ठीक आहे, पहिला होगा केमिकल एनर्जी इन कोल, तुम्ही सांगितलं थर्मल एनर्जी, कायनेटिक एनर्जी इन स्टीम, कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन, कायनेटिक इलेक्ट्रिक एनर्जी. ठीक आहे, ही ट्रान्सफॉर्मेशन झालं. ही तुम्हाला पाठ करायची गरज नसायला पाहिजे. थर्मल पॉवर प्लांट जर एकदा कळला तर तुम्हाला कळलं पाहिजे कोळशात कुठली एनर्जी असती? केमिकल. ते आपण पेटवतो म्हणजे कुठली एनर्जी? हीट एनर्जी. ठीक, थर्मल एनर्जी. ठीक आहे, त्यानंतर वॉटर स्टीम मध्ये केलं, स्टीम फुल प्रेशरने चालली, ह्याचा अर्थ कायनेटिक एनर्जी इन स्टीम. टर्बाईन मिळते, ह्याचा अर्थ कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. कुठली एनर्जी मिळते आपल्याला? काय अडचण? सगळं चांगलं चाललंय, आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी मिळते. पण प्रॉब्लेम पण आहेत. 3 प्रॉब्लेम आहेत. किती प्रॉब्लेम आहेत? पहिला प्रॉब्लेम सांगतो. पहिला प्रॉब्लेम मला सांगा, कोळसा जाळला, ह्याचा धूर निघाला, धूर आपण हवेत सोडला, कुठलं पोल्युशन? ठीक आहे, एअर पोल्युशन झालं. ठीक आहे, पहिला प्रॉब्लेम एअर पोल्युशन. घे पुढं बघा, पहिला प्रॉब्लेम एअर पोल्युशन. बर्निंग ऑफ कोल झाल्यामुळे आपल्याला त्यातनं 3 गोष्टी बाहेर पडल्या. एक तर काय पडलं? दुसरं
आणि तिन्ही पण घातक गोष्टी आहेत. कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड तिन्ही गोष्टी आपण कुठे सोडल्या, एन्व्हायरमेंट मध्ये सोडल्या. ह्याचा अर्थ एन्व्हायरमेंटला तोटा झाला. ठीक आहे, पण आपल्याला कुठली एनर्जी मिळाली, इलेक्ट्रिक एनर्जी. जर प्रॉब्लेम विचारतात बघा थर्मल पॉवर प्लांटचे प्रॉब्लेम सांगा, तर पहिला प्रॉब्लेम काय सांगायचा, एअर पोल्युशन ड्यू टू बर्निंग ऑफ कोल. पहिला प्रॉब्लेम कळला. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ती जी चिमणी आहे त्या चिमणीतनं घे पुढं, त्या चिमणीतनं सूट पार्टिकल्स बाहेर पडतात. सूट पार्टिकल्स म्हणजे काजळी, माहिती सगळ्यांना काजळी. ठीक आहे, काजळी आपल्या जर श्वासातनं आता रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये गेली, लंग्स मध्ये गेली, तर हे असं लंग्स असं होऊ शकतं. ठीक आहे, काजळी काळ आहे ना, काळ होणार. ठीक आहे, मग ती रेस्पिरेटरी सिस्टीमचे जे प्रॉब्लेम्स तिथं आपल्याला मिळू शकतात. ठीक आहे, ही झाला दुसरा प्रॉब्लेम, सूट पार्टिकल्स रिलीज होत आहे. ठीक आहे, त्या पुढे बघा, सूट पार्टिकल्स आर ऑल्सो released into the environment. This may cause serious health problem related to the respiratory system. आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. पहिला प्रॉब्लेम एअर पोल्युशन, दुसरा प्रॉब्लेम सूट पार्टिकल्स, तिसरा प्रॉब्लेम मला सांगा कोळसा. अरे की तिसरा प्रॉब्लेम हा कोळसा मला सांगा लिमिटेड आहे का अनलिमिटेड आहे? लिमिटेड आहे. कधी ना कधी संपणार आहे, आणि संपला की थर्मल पॉवर प्लांट बंद. बरोबर, त्यामुळं किती प्रॉब्लेम झाले, 3. पहिला काय सांगायचा, एअर पोल्युशन, दुसरा सूट पार्टिकल्स आर रिलीज, आणि तिसरा कोल इज लिमिटेड. 3 प्रॉब्लेम संपले. काय अडचण कोणाला, कळलं सगळ्यांना? नक्की कुठला धडा चालू केला सांगा बरं? 5वा, हा, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आज आपला थर्मल पॉवर प्लांट संपला. उद्या आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांट बघूया. आज या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.